पठाणकोटमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केलेलं आहे। एअरफोर्सच्या अपाचे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। पठाणकोटमध्ये हे लँडिंग करावं लागलेलं आहे। पठाणकोटमध्ये एका हेलिकॉप्टरचं, जे लष्कराचं हेलिकॉप्टर होतं, त्याचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। एअरफोर्सच्या अपाचे हेलिकॉप्टरचं हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं आहे। यामागे आता नेमकं काय कारण होतं हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागण्यामागे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल आणि त्यासाठी आपण बोलणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडलेत त्यांच्याशी। शिवाजी, नेमकं काय कारण होतं या इमर्जन्सी लँडिंगमध्ये? अद्यापर्यंत याचं कारण समजलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीने अहमदाबाद या ठिकाणी हा जो अपघात झालेला आहे, या अपघातानंतर वेगवेगळे प्रश्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जगभरामध्ये घेतले जात आहे। खबरदारी म्हणून सकाळीच पाहिलं तर आपण की थायलंडमध्ये देखील इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती। त्यानंतर आता जर पाहिलं तर पठाणकोट या ठिकाणी भारतीय हवाई दलाचं अपाचे हे जे लष्कराचं विमान आहे हवाई दलाचं, त्याचं देखील इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या येत आहे। आणि सगळ्याच ठिकाणी जगभरामध्ये इमर्जन्सी लँडिंग अशा प्रकारे खबरदारी म्हणून केली जाते। काही ठिकाणी खास करून थायलंडचं जर पाहिलं तर थायलंडमध्ये एक विनावी कॉल आला होता आणि त्यांनी धमकी दिल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर अशा पद्धतीने हे पाऊल उचलण्यात आलं होतं। आता जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वच बाजूने विचार केला जातोय। खास करून पठाणकोट असो किंवा सीमावर्ती जे राज्य आहेत त्या ठिकाणी काही घातपाताची शक्यता आहे का, हे सगळं चेक केलं गेलं। तर अहमदाबाद देखील घटना जी आहे त्याची देखील चौकशी याच पद्धतीने केली जाण्याची शक्यता आहे, कारण सीमावर्ती भागातील हे राज्य आहे। अशा प्रकारे या संदर्भामध्ये काही घातपात करण्यात आलाय का, या अँगलने देखील चौकशी जी आहे ती निश्चितपणे केली जाणार आहे। त्यामुळं सगळ्याच ठिकाणी जर आता पाहिलं तर पठाणकोटमध्ये इंडियन एअरफोर्सचं जे अपाचे हेलिकॉप्टर आहे ते सध्या तरी लँडिंग करण्याची माहिती मिळत आहे। पडते गाव म्हणून आहे या ठिकाणी हे विमान जे आहे, हेलिकॉप्टर जे आहे ते लँडिंग करण्यात आलेलं आहे। यामध्ये कुठलीही इजा किंवा कोणतीही हानी जी आहे, जीवितहानी ती झाली नसल्याची माहिती मिळत आहे। मात्र या ठिकाणी हे अगदी, आणि शिवाजी त्याचं कारण नेमकं जाणून घेणं फार महत्त्वाचं असेल। आगामी काळात ते स्पष्ट होईल अशी अपेक्षा ठेवूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।